नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा पार्ट बघतोय. आपण त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युलेज बघितले होते. इनव्हर्स फंक्शनसाठी आपण आतापर्यंत साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, कॉट इनव्हर्स एक्स आणि सेक इनव्हर्स एक्स इथपर्यंत आलो होतो. आपला एक फॉर्म्युला राहिला होता लास्ट सेशनमध्ये कोसेक इनव्हर्स एक्स साठी. सो तो पण फॉर्म्युला आपण कंप्लीट करू आणि मग आपण त्याच्या प्रॉब्लेम करू. ओके, सो आपला शेवटचा जो फॉर्म्युला राहिलाय तो शेवटचा फॉर्म्युला नंबर 6 स्टेटमेंट. सो आय हॅव अ स्टेटमेंट if y is equal to cosec inverse x आणि कंडिशन्स आहेत mod x is greater than or equal to 1 and minus pi by 2 is less than or equal to y is less than or equal to pi by 2 with y is not equal to 0, then we have dy by dx is equal to minus 1 upon x root x square minus 1 for x is greater than or equal to 1. जसं मी सेकला एकच प्रूफ घेतलं, एकच पार्टचं प्रूफ घेतलं होतं, तसं मी आधी हा पार्ट प्रूफ करीन x is greater than or equal to 1 साठी. आणि खाली रिमार्क मध्ये ज्यावेळेस x हा लेस दॅन मायनस 1 असेल त्यावेळेस काय असेल ते मी खाली रिमार्क करेन. ठीक आहे. आता हे मायनस साइन कुठून आलं ते आपल्याला प्रूफ मध्ये कळेल, जरी x ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल. प्रूफ ज्या पद्धतीने आपण सेक प्रूफ केलं त्याच पद्धतीने आपण कोसेक प्रूफ करणार. बघा, सो हियर आय हॅव अ प्रूफ. सो कन्सिडर y is equal to cosec inverse x. So that implies x is equal to cosec y. So now I will differentiate with respect to y. So I have dx over dy is equal to minus cosec y. डेरिव्हेटिव्ह मी आता इथंच साइन देतो दोघांचे पण, म्हणजे परत स्क्वेअर रूट वगैरे त्याच्यानंतर परत दे नको, मग त्या 2-3 स्टेप मध्ये कदाचित कन्फ्यूज होऊ शकतो. सो मी इथंच दोघांचे पण साइन देऊन टाकतो. आता y कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, मी इथं तुमचे कोऑर्डिनेट सिस्टीम काढतो x आणि y. सो y आहे minus pi by 2 to pi by 2. So here you have pi by 2, here you have minus pi by 2. So minus pi by 2 to pi by 2 म्हणजे कुठले दोन झाले, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे आयदर y आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल किंवा फोर्थ क्वाड्रंट. सो हियर y lies in first or fourth quadrant. मग परत मगाशी ज्या पद्धतीने दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं ना, मग मगाशी ज्या पद्धतीने आपण म्हणजे लास्ट सेशन मध्ये आपण ज्या पद्धतीने दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असल्यानंतर क्वाड्रंट सेपरेट घेतलं होतं लास्ट सेशनला, त्याच पद्धतीने आपण इथं करणार. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर काय आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर. सो नाउ पहिल्यांदा आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये करू. इफ y lies in फर्स्ट क्वाड्रंट, मग पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळ्या ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह असतात, म्हणजे कोसेक आणि कॉट काय असतील, पॉझिटिव्ह. देयरफॉर कोसेक y and cot y is positive. सो दोन्ही ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह आल्या, मग दोन्ही ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह आल्या तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पण काय असेल. सो विच इम्प्लाइज cosec y into cot y is positive. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आलं, मग
हे पॉझिटिव्ह आहे आणि बाहेर साईड निगेटिव्ह आहे, सो प्लस इंटू हे मायनस काय आलं, सो दॅट इम्प्लाइज dx over dy is negative. का हा मायनस. Now also if y lies in fourth quadrant, आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण, कॉस आणि सेक. आपल्याकडे कोण आहे, कोसेक आणि टॅन, कॉट. सो देयरफॉर कोसेक y and cot y are negative. दोन्ही निगेटिव्ह असतील ना, सो हा पण मायनस, हा पण मायनस, मग दोन मायनसचं मल्टिप्लिकेशन. देयरफॉर कोसेक y into cot y is positive. म्हणजे हा ब्रॅकेट काय आला, पॉझिटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, सो देयरफॉर dx by dy is negative. याचा अर्थ दोन्ही केस मध्ये dx by dy काय आला. सो I'll call this as equation 1. So now from equation 1, what is dx by dy? It is minus, आपल्याला कोण पाहिजे, कोसेक आहे ना, सो कोसेक पाहिजे, कॉटला कन्वर्ट करायचं. सो कोसेक y into under root 1 plus cot square is cosec square. So what is cot square? Cosec square y minus 1. आता प्लस का मायनस हा विषय मी वरतीच मिटवलाय. हा, त्यामुळं इथं परत प्लस मायनसचा गोळ घालायचा. आणि ही जर स्टेप तुम्ही इथे लिहिली असती तर मी प्लस मायनस लिहिलं असतं, जसं मी लास्ट सेशन मध्ये सेकला लिहिलं आणि त्यानंतर लिहिलं. सो तुम्ही आधी किती स्टेप लिहिता त्यावर ठरवायचं. सो व्हॉट इज द dx by dy? सो इट इज मायनस cosec y is x root x square. ओके, सो हे आलं तुमचं dx by dy. आपल्याला काय करायचं आहे, dy by dx. सो dy by dx by inverse function theorem. So we have by inverse function theorem dy over dx is 1 over dx over dy. So what is dy over dx? It is 1 over है ना, तो माइनस साइन आने ऑलरेडी. सो माइनस 1 over x under root x square minus 1 provided x is greater than or equal to. ठीक है. आता समजा x ची व्हॅल्यू -1 असेल तर ते मी रिमार्क करू. सो इफ y is equal to cosec inverse x, then dy by dx is equal to 1 upon x under root x square minus 1 when x is less than -1. ह्या केस मध्ये +1 येतो. कुठून येतो बघा, इथे x पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह फरक पडत नाही. का, कारण स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. फरक पडतो साइन नाही. इथे x हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मायनस तसंच राहील, पण इथे x हा निगेटिव्ह आहे म्हणजे इथे ऑलरेडी मायनस आहे. मग इथला मायनस आणि हा मायनस म्हणून काय झाला, म्हणून ते साइन प्लस. लक्षात येते. सो सेकच्या बरोबर उलट कोसेक. ओके, सो आपण आता काय केले, 6 फॉर्म्युलेज केले. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कॉस. मग आपण ते फॉर्म्युले आता एकत्र लिहू आधी टेबल मध्ये आणि मग आपण त्याच्यावरती फॉर्म्युले करू. म्हणजे आपल्याकडे तो टेबलच्या फॉर्म मध्ये पण राहील. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला जोपर्यंत आपलं फॉर्म्युले सगळे व्यवस्थित लर्न होत नाही, लक्षात राहत नाहीत आपल्या,
तोपर्यंत आपल्याला प्रत्येक वेळेस मागं बघायला नको क्वेश्चन. सो टेबल करायचा. टेबल कसा करणार? सिरियल नंबर, then you have function and you have derivative. अशा पद्धतीने आपण काय करणार? टेबल करणार. सो वन बाय वन यू हॅव 1 2 3 4 5 6. सो फंक्शन काय आलं? sin inverse x, cos inverse x, tan inverse x, cot inverse x, sec inverse x, cosec inverse x. ओके. सो व्यवस्थित 1 by 1 sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus x square. तुमच्याकडे इथं मध्ये लाईन असतात त्यामुळे व्यवस्थित लिहायचं, माझ्याकडे लाईन नाहीये. cos inverse चा -1 upon under root 1 minus x square. tan inverse चा 1 upon 1 plus x square. cot inverse चा -1 upon 1 plus x square. त्यानंतर sec inverse चा मी आताच दिलाय 1 upon x under root x square minus 1 आणि cosec inverse चा -1 x upon x square. Okay, so this is your table for the inverse trigonometric functions. 6 फंक्शन्स आहेत. प्रत्येकाचे आपण काय काढले? ठीक आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे. टोटल 3च आहेत, फक्त प्लस मायनस आहे. साइनला जे प्लस आहे ते कॉसला मायनस आहे. टॅनला जे प्लस आहे ते कॉसला मायनस आहे. सेकला जे प्लस आहे ते कॉसला कोसेकला. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. फार काय त्याच्यामध्ये वेगळं लक्षात ठेवायची गरज. ओके. सो आपण आता ह्याच्यावरती डिपेंड असणारे राहिलेले प्रॉब्लेम्स कंटिन्यू करू. कशातले? एक्सरसाइज 1.2. So I have a question. So using derivative, question number 5 from exercise 1.2. So question number 5. Question I am using derivative. Using derivative, prove that पहला tan inverse x plus cot inverse x is equal to pi. ओके. बर, कशा पद्धतीने प्रूफ करणार आपण? सो वी विल हॅव अ प्रूफ. tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x पाय बाय 2 प्रूफ करायचं आहे. आपल्याला दोघांच्या पण इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह माहिती आहेत LHS च्या. सो कन्सिडर LHS काय? tan इनवर्स x प्लस cot इनवर्स. So differentiate with respect to काय मिळेल तुम्हाला? tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus square plus minus 1 upon 1 plus. So that implies काय आलं? 1 upon 1 plus x square minus 1 upon 1 plus x square. So that is equal to ओके. सो तुम्हाला काय मिळालं? f dash x. सो हियर f dash x is equal to 0. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? 0.
आता इथं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. मग कुठल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जनरली 0 असतात? कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो? कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. याचा अर्थ या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आलाय, याचा अर्थ हे फंक्शन कसं आहे? दिलेल्या फंक्शन हे कॉन्स्टंट फंक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो वी नो दॅट or we have f of x is a constant function. constant function म्हणजे काय? तर हे जे फंक्शन आहे tan inverse x plus cot inverse x that is equal to some constant असेल. ओके, that is equal to some constant असेल, so that its derivative will become म्हणजे f of x हा कॉन्स्टंट फंक्शन असेल. मी कुठला तरी कॉन्स्टंट फंक्शन घेतो. सो लेट f of x is equal to c, so that f dash x is equal to c. आता आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची, कारण तो आपण घेतलेला आहे. c हा काय घेतलेला आहे? आपण घेतलेला आहे. आता याचा मीनिंग काय असतो f of x is equal to c चा? तर x च्या कुठल्याही व्हॅल्यू साठी, काय म्हटलं मी, x च्या कुठल्याही व्हॅल्यू साठी फंक्शनची व्हॅल्यू ही काय c असते. कॉन्स्टंटचा मीनिंग काय असतो? फिक्स. मग तुम्ही x काहीही टाका. लक्षात आलं तुमचं मला काय म्हणायचं ते? f of x is equal to c याचा मीनिंग काय असतो की कुठल्याही x च्या व्हॅल्यू साठी त्या फंक्शनची व्हॅल्यू ही काय असते? c असते. म्हणजेच काय याचा मीनिंग मी जे आता म्हटलं ते लिहितो, दॅट इज फॉर any value of x, f of x must be c. ओके, तुम्ही x ची काहीही व्हॅल्यू टाका, तुम्हाला f of x असेल. मग आपण कन्व्हिनियन्स साठी, सो फॉर कन्व्हिनियन्स put x is equal to 0. आपल्या कन्व्हिनियन्सची एकच व्हॅल्यू असते. सो देअरफॉर व्हॉट इज f of 0? c च येणार आहे. तो काय बदलेल का? पण आता f of x तुम्हाला दिलाय ना, त्या f of x मध्ये x ची व्हॅल्यू 0 टाका LHS साठी. RHS तीच राहील, पण LHS f of 0 हे तुमचा f of x आहे. सो दॅट implies tan inverse 0 plus cot inverse 0 is equal to c. मग आता tan inverse 0 plus cot inverse 0 is equal to c आहे. tan inverse 0 किती असतो? tan चा कुठला अँगल 0 आहे? 0. आणि cot चा कुठला अँगल 0 आहे? cot चा is equal to, बरोबर ना? tan 0 0 असतं आणि tan pi by 2 इन्फिनिटी असतं, म्हणजे cot pi by 2 0. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c? सो इथे f of x c आहे ना, त्याला मी इक्वेशन 1 म्हणतो. सो फ्रॉम इक्वेशन 1 f of x is equal to f of x म्हणजे तुमचं दिलेलं फंक्शन आहे. सो दॅट इम्प्लाइज tan inverse x plus cot inverse x is equal to, okay, so that is how we will prove this part. आता ह्याच्याबरोबर आणखी कुठले कुठले पार्ट प्रूव्ह होतील म्हणजे सेम वेनी बघ आणखी दोन स्टेटमेंट लिहिता येतील. tan inverse plus cot inverse बरोबर कुठले कुठले? तर sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2 आणि sec inverse x plus cosec inverse x is equal to pi. आणि प्रूफ दोघांचे सेम. कसे? बघा sin inverse plus cos inverse, sin inverse 1/√1 - x, इकडे मायनस.
सो प्लस का मायनस कॅन्सल, प्लस का मायनस कॅन्सल म्हणजे आन्सर आलं 0, f dash x 0. परत f of x is equal to c. So if you put x is equal to 0, sin inverse 0 plus cos inverse 0 is c. मग sin inverse 0 कधी असतो म्हणजे sin कुठल्या अँगल साठी 0 आहे 0 साठी आणि cos कुठल्या अँगल साठी 0 आहे pi by 2 साठी म्हणजे परत c is equal to pi by 2. तसंच sec cosec इथं 1 upon x root x square minus 1 इथं minus 1 upon x root x square minus 1 परत 0 परत सगळे प्रोसिजर परत sec 0 pi by 2 ला sec 0 0 ला cosec 0 सो ह्या पद्धतीने आपण तिन्ही पण प्रूफ इव्हॅल्युएट करू शकतो. सेम मेथड, काहीही चेंज नाही. इथं फक्त डेरिव्हेटिव्ह वेगळे, इथून पुढे सगळं असेल. इथं फक्त डायनॅमिक पार्टच्या जागी जे काही फंक्शन्स दिलेले असतील ते पुढचं सगळं असेल. ओके, सो दॅट इज हाऊ वी विल प्रूफ दिस पार्ट. tan इनवर्स प्लस cot इनवर्स इज इक्वल टू pi by 2. मी प्रूव्ह करून दिला. सेम हे दोन. Okay, now we will have some examples on inverse function. So question number 6 from exercise 1.2 and question काय differentiate the following with respect to x. So question आहे differentiate with respect to x. One by one. पहिले एक्झाम्पल आहे tan इनवर्स log x असं त्यांनी डायरेक्ट दिलं. माझं तुम्ही f of x is equal to लिहा किंवा y is equal to लिहा. आपल्याला तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं असेल त्या पद्धतीने लिहू. आपण y is equal to लिहू. So let y is equal to tan inverse log x. त्यांनी दिलं नाही म्हणून मी लेट नी घेतलं. आता कॉम्पोजिट फंक्शन आला. आता म्हणजे इनव्हर्स मध्ये सुद्धा आपण जे आतापर्यंत कॉम्पोजिट फंक्शन्स वगैरे बघितले होते ते येऊ शकतात. बाहेरचं फंक्शन हे कदाचित इनव्हर्स येऊ शकतं. आपण बघितलं 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनचं कॉम्पोजिशन करतो आपण. आतापर्यंत आपण रेग्युलर फंक्शन बघत होतो सगळे. आता याच्यामध्ये आणखी एक फंक्शन ऍड झालं इनव्हर्स फंक्शन. मग त्याचं पण कॉम्पोजिशन काय प्रॉब्लेम नाहीये ना. रूल मात्र तोच, बाहेरचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह त्यानंतर त्यातलं त्यानंतर त्यातलं आणि एका स्टेपला. सो नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय सगळ्यात बाहेरचं फंक्शन tan इनवर्स त्याचा डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x स्क्वेअर असतो. आता x म्हणजे कोण tan इनवर्सच्या पुढचा. बरेच जण गडबडीत काय करतात इथे x स्क्वेअर लिहितात आणि त्यानंतर पुढे log x चा डेरिव्हेटिव्ह लिहितात. दॅट इज रॉंग. गडबडीत असं होऊ शकतं. x म्हणजे कोण असतो जे फंक्शन आहे त्याच्या पुढचा सगळा x. जेवढे फंक्शन्स असतील तेवढे सगळे x. tan इनवर्सच्या पुढे कोण आहे सो log x चा into d by dx of सो काय आलं dy by dx is 1 upon 1 plus log x चा स्क्वेअर into 1 upon x. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला dy by dx is 1 upon x 1 plus log x square bracket. ओके, कंपोजिट पद्धत ज्या पद्धतीने आपण घेतो तो त्याच पद्धतीने वेगळं मी काहीही केलेलं नाही. देन y is equal to cosec inverse e raised to x. बाहेर cosec inverse आहे आतमध्ये e raised to x. So proof. So consider y is equal to cosec inverse e raised to x.
differentiate with respect to x. So what is dy by dx? पहिल्यांदा कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह. कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह मी मगाशी दिलाय. काय असतो? -1 अपॉन x. x म्हणजे कोसेक इनवर्स x च्या पुढचं e raised to x चा स्क्वेअर मायनस इनटू d by dx. Okay, so what is dy over dx? -1 e raised to x. e raised to x चा स्क्वेअर म्हणजे e raised to 2x मायनस e raised to x चा एक डेरिव्हेटिव्ह. क्या e raised to x ला हे e raised to x. So what is dy over dx? It is -1 upon e raised to 2x minus 1, and that is your final answer. Okay, so that is how we will have a derivative for inverse trigonometric function. आधी जे बाहेर असेल त्याला पहिल्यांदा, त्यानंतर त्यातला त्यानंतर अशा पद्धतीने जायचं, गडबड करायची. Now next, cot inverse x cube. एवढंच दिलं. So घ्या ते, let y is equal to cot inverse x cube. So differentiate with respect to x. So what is dy by dx? पहिल्यांदा cot inverse 1 upon 1 plus x म्हणजे पुढचं जे काय असेल त्याचा स्क्वेअर इनटू d by dx ऑफ पुढे जे काय आहे. So what is dy over dx? It is 1 upon 1 plus x cube चा स्क्वेअर इनटू x cube चा डेरिव्हेटिव्ह. So what is dy over dx? 3x square 1 plus x raised to 6. Okay, we will take one more. Suppose I have cot inverse 4 raised to x. So send, let y is equal to cot inverse 4 raised to x. So differentiate with respect to this. dy by dx, cot inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus 4x चा स्क्वेअर into d by dx of 4 raised to. So what is dy by dx? 1 upon 1 plus 4 raised to x square. What is derivative of 4 raised to x? 4 raised to x. So what is dy over dx? It is 4 raised to x log 4 over 1 plus 4 raised to x square, and that is your final answer. Okay, so that is how we will find the derivatives for inverse function. हे एकदम सिंपल एक 2 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत आपले, कॉम्पोजिट आहेत. आता हे एकदम सुरुवातीचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून 2 ते 3 स्टेप मध्ये निघतात, कारण कॉम्पोजिशन 2 फंक्शनच आतापर्यंत होतं. आता याच्यामध्ये आतमध्ये आणखी नंबर ऑफ कॉम्पोजिशन्स असतील किंवा आतमध्ये एखादा फॉर्म्युला असेल, सबस्टिट्यूशन्स असतील, सो त्या पण आपण 1 बाय 1 बघू. सध्या सुरुवातीला आपल्याला इतकं सफिशियंट आहे, त्या पद्धतीने आपण काय करणार. आता नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यामध्ये थोडं आणखी फार कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कॉम्पोजिशन्स जास्त असलेले प्रॉब्लेम्स बघू, काय सबस्टिट्यूशनचे. ओके, सो आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट सेशनला राहिलेला पार्ट आपण कंटिन्यू करू. थँक्यू.